लोकांचे जीव घेत असलात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज सहज तुम्ही जीव घेणार, कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार, जीव गेला शासनाच्या पदावर असू दे किंवा तो मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे, नाही तो कुठं असू दे, तो गेलाच पाहिजे. तुम्हाला तपास लागत नसला तर जनता तपास लावणार. शेवटी बाबा माराव कसं याला सुद्धा खूप किंमत आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज जवळजवळ 18 दिवस होऊन गेलेत, तरी देखील त्यांचे मुख्य आरोपी सुदर्शन घुले, वाल्मिक कराड हे अजूनही फरार आहेत. ही महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही. कोणताही व्यक्ती असेल तर या गोष्टीवरती संतापल. तर एखाद्याच्या घरामध्ये एखाद्याची निर्गुणपणे हत्या झाली आणि त्याचे आरोपी अजूनही फरार आहेत, मग पूर्णपणे संशय येतोय पोलीस जाणून बुजून त्या आरोपींना लपवत आहेत. आतापर्यंत हे शक्यच होऊ शकत नाही. 20 दिवस झाले तरी देखील पोलिसांना आरोपी सापडणार. त्यांचा CDRचा रिपोर्ट लोकांसमोर येईना. त्यामुळेच जरांगे पाटील देखील संतापलेत. आता बरेचसे लोक जरांगे पाटलांना नाव ठेवतात, परंतु कृपया करून एखाद्या व्यक्तीला न्याय द्यायचा आहे. त्यामध्ये जरांगे पाटील किंवा एखाद्या आमदारांना आपण नाव ठेवू नये, कारण ते न्यायासाठी लढत आहेत. आज जर सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही, उद्या एखाद्या सर्वसामान्य जनतेच्या लोकांमध्ये अशी घटना होईल, त्यावेळेस तुमच्या न्यायासाठी कोणी लढणार नाही. हा नेमकं मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना काय सांगितलं? लक्ष दिलं असतं तर आतापर्यंत आरोपी आले असते. चिलट चालतंय दो हे यांना कोण विचारतंय? चिमुड भर नाहीत ते. तपास जर जनतेने हातात घेतला ना, मग मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला कळण काय खास का असतं ती वेळ येऊ देऊ नका. कारण मस्साजोगचे संतोष भाईचे तुम्हाला नुसते कॉल डिटेल घ्यायला कोणी कोणाला मारहाण करताना दाखवले, कोणाला पाठिंबा दिला आहे, कोणाला त्याच्यात संरक्षण दिलं आहे, कोणत्या मंत्र्यांनी, कोणत्या आमदारानं, कोणत्या खासदारानं दिलं आहे, कोणी काय पाठबळ दिलं आहे, हे सापडायला 20-20 दिवस लागतात. काय 20-20 दिवस लागतात तुम्हाला? आणि काय त्या कुटुंबाची मागणी आहे ना, दनादन करून टाकायची. का करत नाही? त्याचं फळ यांना बघावं लागणार त्या सुट्टीनं. आणि कोणाचा बाप येऊ दे, ते मॅटर दबून देत नसतो मी. ते पूर्ण बाहेर काढणार टोटल. जेवढे त्याच्यात सापडणार. तुमच्या जर चौकशीत तुम्हाला सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेलं असून जर सोडले, बंदोबस्त मराठी करणार. मी आत्ता काय म्हणत नाही, पण एवढंच सांगतो, तुम्हाला तपास लागत नसला तर जनता तपास लावणार. शेवटी बाबा माराव कसं याला सुद्धा खूप किंमत आहे. त्याचे अंग सुद्धा बघू वाटत नाही. संतोष भायांचं भयंकर आहे. इतका निर्गुणपणे खून त्या राज्यात आणि देशात पहिल्यांदा झाला असेल. त्याच्यामुळे सुट्टी नाही. तुम्हाला आरोपी सापडत नाहीत? अरे चिलट ते तुम्हाला सापडणार काय? मग जनता सापडी. तपास जनतेला घ्यावा लागणार. मी मग जे बोलतो ते करत असतो. मी सुट्टी देत नाही. कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असलात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून, सहज तुम्ही जीव घेणार, कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार, जीव गेला, न्याय नाही मिळणार कधीच. ते आरोपी अटक नाही होणार. ज्यांच्यावरची नावं घेतले जाहीरपणानं कुटुंबानं, ते तर मध्येच पाहिजे. मग ते कोणी पण असू दे, कोणत्याही पदावर असू दे, शासनाच्या पदावर असू दे किंवा तो मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे, नाही तो कुठं असू दे, तो गेलाच पाहिजे. हे मुख्यमंत्र्याचं काम आहे. नाही गेलं तर याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागणार आहे. मी तर सोडणारच नाही. दादा, कोण वाचवतंय बीडच्या आरोपींना असं तुम्हाला वाटतंय? आता सरकारच म्हणायला लागेल ना वाचवतंय. सरकारमधला कोण वाचवतंय? अरे सरकारमधले वाचवत, सरकारच सगळं त्यांचंच आहे. सरकार